नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये डिंकाचे लाडू तर आपण नेहमीच बनवतो। हे लाडू अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट तर असतातच, शिवाय खूप दिवस टिकतात, लहान मुले सुद्धा खूप आवडीने खातात। पण हे लाडू बनवण्यासाठी थोडासा जास्त वेळ आणि जास्त मेहनत लागते, कारण शेवटचा लाडू बांधेपर्यंत थोडं तरी मिश्रण कोरडं पडतं आणि त्यामुळे बांधायला थोडीशी जास्त मेहनत लागते। तर आज आपण पाहूयात कमी मेहनत आणि कमी वेळेमध्ये डिंकाच्या लाडूची बहीण म्हणजेच डिंकाची बर्फी कशी बनवायची। लाडूसारखी अतिशय पौष्टिक तर आहेच, शिवाय यामध्ये आपण काही गोष्टी ॲड केलेल्या आहेत ज्यामुळे लहान मुले ही बर्फी खूप आवडीने खातील। तर चला तर मग झटपट बनणारी ही बर्फी कशी बनवायची ते पाहूयात। 1 किलो डिंकाचे लाडू मी बनवून ठेवलेले होते, मुलं सुद्धा खूप आवडीने खात होती, टिफिनला सुद्धा मी त्यांना देत होते। पण या लाडू मधले आता फक्त 3च लाडू उरलेले आहेत। मुलांसाठी या लाडूसारखीच पौष्टिक पण झटपट बनणारी मला रेसिपी बनवायची होती। तर त्यासाठी मी विचार केला की हे लाडू बांधण्यासाठी थोडासा वेळ लागतोय, तर याची झटपट बनणारी बर्फी बनवूयात। तर डिंकाच्या लाडूसाठी ज्या गोष्टी आपण वापरतो त्याच मी वापरणार आहे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आणि 1 ते 2 गोष्टी यामध्ये अशा ॲड केलेल्या आहेत ज्यामुळे ही बर्फी मुलं खूप आवडीने खातील। तर हे पहा, इथे मी 1 वाटी खारीक घेतलेली आहे, खारकीचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। त्यासोबतच 4 ते 5 अक्रोड घेतलेले आहेत, 1 चमचा भोपळ्याच्या बिया, 1 चमचा सूर्यफुलाच्या बिया आणि 1 चमचा मगजबी घेतलेले आहे। 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, ज्या वाटीने खारीक घेतलेली आहे त्याच वाटीने सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। अर्धी वाटी बदाम आणि पाव वाटी तीळ घेतलेले आहेत। थंडी आहे म्हटल्यानंतर तिळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता। अर्धी वाटी काजू सुद्धा घेतलेले आहेत। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही वापरू शकता। आता या सगळ्या गोष्टींचे तर उपयोग आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत। थंडीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास खूप यामुळे मदत होते। आता डिंकाचे लाडू बनवताना आपण या सगळ्या गोष्टी सुरुवातीलाच तुपामध्ये परतून घेतो। आपल्याला ही बर्फी अगदी कमी वेळेमध्ये बनवायची आहे, त्यामुळे सुरुवातीला या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या तुपामध्ये परतून घ्यायची काही गरज नाही। तर सगळ्यात अगोदर खारकीची पावडर करून घेऊयात। खारीकचे तुकडे करून 2 दिवस उन्हामध्ये व्यवस्थित सुकवून घेतलेले आहेत। पण घरी जर ऊन येत नसेल तर खारकीचे तुकडे झिपलॉक बॅगमध्ये भरून 1 दिवस फ्रीझरमध्ये ठेवायचे। दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रीझरमधून काढल्यानंतर लगेचच याची पावडर करायची। त्या पद्धतीने सुद्धा अशीच बारीक पावडर बनवून तयार होते। आता एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये या सगळ्या पावडर आपल्याला काढून घ्यायचेत। आता खारकीची पावडर करताना एकाच वेळी सगळी खारीक बारीक नाही करायची, तर थोडे थोडे याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन 3 ते 4 वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचे। हे पहा, मस्त अशी बारीक पावडर बनवून तयार होते। थोडेसे मोठे तुकडे याचे राहिले तरी सुद्धा काहीच हरकत नाही। याच पद्धतीने सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा मिक्सरला 2 ते 3 वेळा फिरवून घेतले। तर हे पहा, अशी बारीक याची पावडर करून घेतलेली आहे। याची पावडर सुद्धा याच भांड्यामध्ये काढून घेतली। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम आणि अक्रोड काढून घेतले आणि त्यासोबतच थोडीशी वेलची सुद्धा घेतली। यासोबतच वेलची सुद्धा बारीक होईल, यामुळे बर्फीला सुद्धा चव खूप छान येते। तर हे पहा, पल्स मोडवरती फक्त 3 ते 4 वेळा हे फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे ही पावडर ओलसर बनत नाही, नंतर तुपामध्ये परतायला खूप सोपं जातं। त्यानंतर काजू, भोपळ्याच्या बिया, मगजबी, सूर्यफुलाच्या बिया घेतल्या। यामध्ये तीळ सुद्धा घेतले, 2 ते 3 वेळा मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घेतलं। तर या सगळ्या पावडर एकाच भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे। तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी आपण बारीक वाटून घेतलेल्या आहेत। अगदी बारीक पावडर याची केलेली नाही, थोडंसं मोठं ठेवलेलं आहे। आता काही ड्रायफ्रुट्स मी बाजूला काढून ठेवलेले आहेत। गार्निशिंगसाठी हे आपण मोठं चॉप करून घेणार आहे, किंवा छोटे छोटे तुकडे सुद्धा याचे करून घेऊ शकता। ही बर्फी बनवण्यासाठी फक्त अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो। तर हे पहा, या पद्धतीने बदाम इथे मी चॉप करून घेतलेले आहेत। काजू आणि इतर नट सुद्धा बारीक बारीक चॉप करून घ्यायचे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं, हे बाजूला ठेवून देऊयात। तर सुरुवातीला आपण हे तुपामध्ये परतून घेतलेलं नाही। आता ही पावडर आणि इतर गोष्टी आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचेत। तर त्यासाठी जाड तळाची कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता या बर्फीतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिंक। तर इथे मी पाव वाटी डिंक काढून घेतलेला आहे। हिवाळ्यामध्ये डिंक खाण्याचे फायदे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत। आवडत असल्यास डिंकाचं प्रमाण थोडंसं जास्त सुद्धा करू शकता। आता कढईमध्ये 1 ते 1.5 मोठा चमचा तूप घेतलं। तूप चांगलं गरम करून घ्यायचं। तूप चांगलं गरम झाल्यानंतर थोडा थोडा डिंक यामध्ये घेऊन व्यवस्थित तळून घ्यायचा। डिंक चांगला फुलण्यासाठी तूप चांगलं गरम असायला हवं। तूप चांगलं गरम झाल्यानंतरच थोडाच डिंक यामध्ये घालायचा। सतत हलवत आतपर्यंत व्यवस्थित तळेपर्यंत तळून घ्यायचा। तर हे पहा, डिंक मस्त फुललेला आहे, एका भांड्यामध्ये काढून घेतला। तर हे पहा, पाव वाटी डिंक तळून घेतलेला आहे, एका भांड्यामध्ये काढून घेतला, थोडासा थंड करून घ्यायचा। पुन्हा त्याच कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप घेतलं। तूप चांगलं गरम करून घेतलं। यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ आपल्याला परतून घ्यायचे।
तर मंद आचेवरच सतत हलवत गव्हाच्या पिठाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय. थोडंसं गव्हाचं पीठ वापरल्यामुळे बर्फीला बाइंडिंग खूप छान येतं. हे पहा 4 ते 5 मिनिट हे पीठ मी परतून घेतलेलं आहे. आता या पिठामध्येच पाव वाटी खवा सुद्धा परतून घ्यायचा आहे. अगदी थोडाच आपल्याला खवा यामध्ये वापरायचा आहे. यामुळे बर्फीला चव सुद्धा खूप छान येते आणि बाइंडिंग सुद्धा मस्त येतं. तर यामध्ये खवा आपल्याला मेल्ट होईपर्यंतच परतून घ्यायचंय. तर 5 ते 6 मिनिटे हे मी परतून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता याला अगदी पेढ्यासारखं टेक्स्चर आलेलं आहे. यामुळे बर्फीला रंग सुद्धा खूप छान येईल आणि चव तर अशी बनेल की मुलं सुद्धा खूप आवडीने खातील. तर हे सुद्धा आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. पुन्हा त्याच कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप ऍड केलं. आता करून घेतलेली सगळी पावडर यामध्ये काढून घेतली. तर अशा पद्धतीने एक एक गोष्टी तुपामध्ये परतून न घेता एकत्रच आपण पावडर तुपामध्ये परतून घेणार आहे. यामुळे आपला वेळही वाचेल आणि बर्फी बनायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही. तर लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत 7 ते 8 मिनिटे ही पावडर मी परतून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता याचा रंग आता बदलायला सुरुवात झालेली आहे. तर अजून 1-2 मिनिटे ही पावडर मी परतून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता याला थोडंसं आता तूप सुटायला सुरुवात झालेली आहे. रंग सुद्धा पूर्णपणे बदललेला आहे. गॅस बंद करायचा. 2 ते 3 मिनिटे हे असंच परतत राहायचं, कारण कढई चांगलीच गरम आहे. ही पावडर कढईच्या तळाला लागू शकते किंवा करपू शकते. तर थोडा वेळ असंच ठेवायचं आणि थोडंसं थंड करून घ्यायचं. डिंक थोडासा थंड झालेला आहे. हातानेच याला अशा पद्धतीने मोठं मोठं चुरडून घ्यायचं. डिंकाची बारीक पावडर आवडत असेल तर मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकता. आता या बर्फीसाठी आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. तर त्या अगोदर एका पसरट भांड्याला किंवा ताटाला तूप लावून घ्यायचं. तर सगळ्या बाजूंनी साईडनी सुद्धा हे तूप व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे बर्फी अगदी पटकन निघते. आता परतून घेतलेली ही ड्रायफ्रूटची पावडर सुद्धा थोडीशी थंड झालेली आहे. यामध्येच चुरडून घेतलेला डिंक घेतला आणि त्यासोबतच परतून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि खवा सुद्धा काढून घेतला. तर पाक करायच्या अगोदर या गोष्टी आपल्याला सगळ्या तयार ठेवायच्या आहेत. स्पॅच्युलाच्या साह्याने सुरुवातीला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं थंड झाल्यानंतर तळ हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये चांगल्या मिक्स होतात. आता या बर्फीसाठी पाक बनवायला घेऊयात. तर त्यासाठी एक जाड तळाची कढई घेतली. यामध्ये 1 वाटी साखर घ्यायची आणि त्याच वाटीने पाऊण वाटी पाणी घ्यायचं, किंवा साखर बुडेल इतपत पाणी घेतलं तरी चालेल. मीडियम टू हाय फ्लेमवरती याला अगोदर उकळी काढून घेऊयात. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची. याचा आपल्याला 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. आता डिंकाचे लाडू बनवताना आपण शक्यतो गुळाचा वापर करतो, पण आज आपण ही बर्फी बनवतोय त्यामुळे बर्फीचं टेक्स्चर येण्यासाठी साखरेचा पाक करून घेतलेला आहे. तर उकळी आल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनिटे हे शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे मिश्रण आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. स्पॅच्युलावरती थोडासा हा पाक घेतला आणि याचा शेवटचा थेंब तुम्ही पाहू शकता. 1 तार बनलेली दिसत आहे. गॅस लगेचच बंद केला. तर हे पहा 2 बोटांच्या साह्याने हलकासा पाक थंड झाल्यानंतर चेक करून दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता याची अगदी परफेक्ट 1 तार बनत आहे. तर आपला 1 तारी पाक बनून तयार आहे. फक्त 5 मिनिटात हा पाक बनून तयार होतो. हा गरमागरम पाक या पावडरमध्ये लगेचच काढून घ्यायचा. तर सुरुवातीला थोडासा पाक यामध्ये ऍड केला, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर उरलेला सगळा पाक यामध्ये ऍड करून व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतलं. साखर वापरायची नसेल तर 1 वाटी गूळ वितळवून वापरू शकता. ज्या वाटीने आपण खारीक आणि सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले होते त्याच वाटीने मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. एवढ्या साखरेमध्ये बर्फी सुद्धा अगदी परफेक्ट गोड होते. आता हे गरम आहे तोपर्यंतच लगेचच तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घेतलं. स्पॅच्युलाच्या साह्याने व्यवस्थित हे पसरून घ्यायचं, एकसारखं करून घ्यायचं. आता चॉप करून घेतलेले जे ड्रायफ्रुट्स होते त्यांनी गार्निशिंग करून घेऊयात. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तरच हे वरतून टाकून घेऊ शकता. ड्रायफ्रुट्स व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर पेला किंवा वाटीच्या साह्याने व्यवस्थित हे सेट करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने कडेपर्यंत अगदी एकसारखं हे सेट करून घेतलेलं आहे. 2 मिनिटे हे असंच ठेवायचं. 2 मिनिटानंतर हलकंसं गरम आहे तोपर्यंतच याचे काप करून घ्यायचे. तर पाक वापरून आपण ही बर्फी बनवलेली आहे त्यामुळे लगेचच कडक व्हायची शक्यता असते आणि मिश्रण हे कडक झाल्यानंतर याचे काप करायला गेला तर क्रॅक जाऊ शकतं. त्यामुळे थोडंसं गरम असतानाच याचे काप करून ठेवायचे. कोणत्याही आकाराचे छोटे मोठे काप करून घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता डिंकाच्याच लाडूची ही बर्फी आहे. अगदी झटपट बनलेली आहे. डिंकाचे लाडू बनवण्यासाठी जे आपण पौष्टिक गोष्टी वापरतो त्याच वापरलेल्या आहेत. आता ही बर्फी आपल्याला सेट होण्यासाठी 1 रात्र अशीच ठेवायची आहे. तर यावरती एखादी पातळ ओढणी टाकून असंच ठेवून देऊ शकता. फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज नाही. असंच ओट्यावरती याला रात्रभर ठेवून देऊ शकता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बर्फी अगदी परफेक्ट सेट झालेली आहे. तर हे पहा, हे मिश्रण हाताला सुद्धा कुठे चिकटत नाही. अगदी परफेक्ट सेट झालेली आहे. आता सुरी किंवा उलताण्याच्या साह्याने पुन्हा हे केलेले काप थोडेसे सेपरेट करून घ्यायचे,
म्हणजे बर्फी निघताना सुद्धा अगदी व्यवस्थित निघेल, कुठेही तुटणार नाही। तर हे पहा, याच्या कडेचे जे छोटे छोटे काप होते ते काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ताटाला सुद्धा अजिबात हे चिकटलेलं नाही, अगदी व्यवस्थित बर्फी सेट झालेली आहे, त्यामुळे काढताना सुद्धा अजिबात तुकडे तुकडे होत नाहीत। यामध्ये पाक वापरलेला आहे, त्यामुळे बाइंडिंग सुद्धा व्यवस्थित आलेला आहे। खवा आणि गव्हाच्या पिठामुळे रंग सुद्धा मस्त आलेला आहे। तर हे पहा, अगदी कमी वेळेमध्ये कमी मेहनतीमध्ये डिंकाची बर्फी बनवून तयार झालेली आहे। डिंकाचे लाडू बनवण्यासाठी जर वेळ नसेल तर अशा पद्धतीने झटपट ही बर्फी नक्कीच बनवू शकता। अतिशय सोपी पद्धत आहे, शिवाय हे सगळं साहित्य आपण तुपामध्ये परतून घेतलेलं आहे, त्यामुळे एका महिन्यासाठी ही बर्फी आपण स्टोअर करून ठेवू शकतो। तर हे पहा, याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, मस्त अशी बर्फी बनलेली आहे। तर इथे एक मी बर्फी तोडून दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट याचं टेक्स्चर आलेलं आहे। दिसायला जितकी सुंदर दिसत आहे, चवीला सुद्धा अतिशय छान लागते। यामध्ये थोडासा आपण खवा सुद्धा वापरलेला आहे, त्यामुळे थोडासा पेढ्यासारखा याला फ्लेवर येतो आणि त्यामुळेच लहान मुले सुद्धा ही बर्फी खूप आवडीने खातात। एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। तर या थंडीच्या दिवसांमध्ये अगदी कमी वेळेत बनणारी, अतिशय पौष्टिक, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही बर्फी नक्की बनवून ठेवा। शाळेतून घरी आल्यानंतर सुद्धा लहान मुले खूप आवडीने खातील किंवा टिफिनमध्ये सुद्धा नक्कीच घेऊन जातील। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा।